गुड मॉर्निंग. चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही बीचवर जातो आहे. बघूया तर आता बीचवर जरा राऊंड मारूया. चला तर आम्ही आता आमच्या रूमजवळच्या बीचवरती जातो आहोत. हे बघा, बीचवरती पोचलो आम्ही. पब्लिक पण आहे सकाळ सकाळ. आम्हाला तिकडे बोटीमधून मासे काढताना दिसत आहेत, म्हणजे जाळ्यातून. तर आपण जाऊया तिकडे, बघूया कसं काय काढतात ते. चला. त्याला जास्त करून मच्छी नाही भेटते, खेकडेच भेटते. जेवढे प्रकार आहेत ते भेटू शकतात. खेकड्याचं जाळं लावलेलं आहे त्यांनी आणि खूप छान प्रकारे आमच्याशी ते बोलत दिसतं ना. ते लेपासारखं वाटतात ना. हा, लेपच आहे ना. याला सोलतात वरून ना, वरून चांबडी काढतात ना. पण येते काढू, पण येते. हे कोके माका होय, कसे काढायचे बघा. आयडिया इथून कट मारला ना त्याच्या तोंडाकडून डायरेक्ट ते सोलले जातात. पण सुरीशिवाय पण ते सोलतात, एवढे कट्टर आहे. नख पाहिजे. ए जमा कोकी कोणा विकलं इकूचे ना तो खातलं मायतो सोरो जीवाक बोरो अंडमाळा हिंद्रमाला व गुरुवा कांतारा. सोले पण नाही एवढा कापली पाहिजे त्याला. माझे पप्पा पण मच्छी शिकायचे. शिकायचे का मारायचे? नाही, विकायचे. विकायचे. शोले पण एवढा बघितला नाही, 22 वेळा बघितलं. मी एक भजनी बुवा आहे. गुळगुळीत झाले ना, त्यामुळे निघत हिंद्रवा वारे गुरुवा वा. ते देवाला मारतात. घेऊन जाऊ दुसऱ्यावर तू देतो ना तयार सोडायचा का? साप असतो. नाही बरं. असं काढू काय? नटे आहेत आता नाही बाळा होते. ते सगळं करून हे करतात काय. हा, हे कापून काढायचं माहिती. हे मला कोणाचे हे लावतो सेंटीमीटरचे आहे. हा जाऊ दे. पण हे जे जेवढे कोरल आहेत, आता हे डॉल्फिन बघायला इकडे आले, तुम्हाला डॉल्फिन इथं दिसले. पण हा खर्च करून 1200 रुपये गेले आहेत, पण त्याला डॉल्फिन नाही दिसणार. फुकट गेले. हे कपिल ये बरे. कपिलाची आठवणी काढते. निघतो उठलं. काका, तुमचं नाव काय? माझं नाव मीनीनो तमा फर्नांडिस. बांबुळकर म्हणून टाकलं. ए चल फर्नांडिस. बांबुळकर झाला साप झालं. फ्राय करे, फ्राय करून. पूर्ण महाराष्ट्रात जरी माझं नाव सांगितलं, माझं नाव एक्झॅक्ट झगमा ना, नो झगमा नो रॉयस्टॅग, एक्झॅक्ट झगमा. झगमा म्हटल्यानंतर कुठलाही पोलीस तुम्हाला धरणार नाही, काही करणार नाही. एक मी भजनी बुवा आहे आणि माझी हॉबीज क्रिकेट आहे, ठीक आहे. आणि मी एक सिंगर पण आहे. मग गाऊन दाखवा ना. गावचा रहिवासी आहे मी, देवबागचा. शेंबड्याला बापाचं नाव नाही येत, पण झगमाचं नाव येतं. माझं नाव ॲक्च्युली झगमा नाही, माझं नाव श्री महेश गोपाळ टिकम. लाईव्ह करा, शेअर करा. कपिल डॉन. ॲक्च्युली त्याचं नाव मेघश्याम दिगंबर मोरवेकर.
काय होय घेऊन जा. तुका एवढे सांगत काका हे जरा हे जुने लोक आहेत हो. ऍक्च्युली त्यांचं वय आता काही तरी खेकडे किती भेटले? इकडे इकडे मार्केटला नाही मार्केटला गेले हे ते टोकरी वाईज देतात. टोकरी ह्याच्यामध्ये पण मांस असतं ना? हो माझ्या आधी कधी कुर्ली बनली मास्टरचं काही दिवसांनी हे होतं. कुठं पण जावा माझं नाव सांगा. कुर्ली नाही, बनते. हा त्याची मासाची नंतर कुर्ली बनते असे मासा हे पण त्याच्या या शिप्यामध्ये पण मांस असतं त्याची पण कुर्ली होते. हे बघ हे बघ. आता घ्या आता सांगणार. आता वास येणार हा, हे असं मांस असतं. औरंगाबादचे हे औरंगाबाद जावं आहे हद्दपार आहेत औरंगाबाद मधून. हा असं माझा भाऊ म्हणत होता पण ऍक्च्युली माझं तसं करिअर नाही आहे कारण माझी बायको जी आहे ती 90% हँडिकॅप आहे अपंग आहे आणि अशी घेऊन येतो मिरवत घेऊन येतो आणि दोन्ही मुलं माझी इंग्लिश मिडियमला आहेत. ऐकला काय प्रेमाने लग्न केलं 1 रुपया नसताना मी घर बांधलं 1 रुपया नसताना मी लग्न केलं मला पैसा लागला चांगला हुशार आहे तो हे आपल्या आणि 7 भाषेत बोलतो मी 7 लँग्वेज इज टॉकिंग इज अ जगमा हे ह्या प्रेस मध्ये अक्षर टाकायचं हा स्क्रीन प्रिंटर मध्ये मास्टर माइंड चांगला या दारूच्या नशामध्ये गेले दारूच्या नशेत गेलो नाही दारू ह्याच्या नशेत गेली नाही दारू आपल्या नवऱ्याला सोडत नाही तर नाही बायको आपल्या नवऱ्याला नाही सोडत दारू आपण कशाला सोडायची. दारू ह्याला सोडत नाही. दारू संपेल बायको संपेल मारच नाही संपला. आणि ते कुठे हे विकतात ना ती आशीड घालतात आशीडमध्ये धुतात आणि पॉलिश होत आणि पॉलिश मग तुम्हाला ते चकचकीत सफेद पेंट सारखं दिसणार. हे पुष्कळ महागाने विकतात लॉक आणि लॉक ते ते असतं ना असं वाजवतात ते समुद्रातलं ते- भेटतं का? ते 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 पण आहे ते शंका आहे ते ते पण ते पॉलिश केले जातं. पॉलिश केल्या पण इथे जास्त मिळत नाही ते अच्छा एखाद राहतो एखाद मालवणला भेटतात, तर मालवण पण त्या विकत. विकत मिळतात 700-800 रुपये एवढं मोठे असतं हा ते वाजवतात ते ह्याच्यातलं होतं ना. या प्रकारचे शंख त्यांनी आम्हाला दिले. मला तुमच्या एक छोटा गेलं लॉक तर तो ऑटो हा छोटा लॉबस्टर. बघितलं नाही तर सांगतो हे जाणं कोण होतो इकडे सकाळी किनाऱ्यावरतीच आम्हाला डॉल्फिन दिसत होते. तर आता आम्ही मासे आणायला चाललो आहोत बाजारात. तुम्हाला दाखवते बाजारात काय काय मासे आहेत ते. आणि आम्ही सकाळी बीचवर फिरलो थोडे व्हिडिओ वगैरे काढले आणि आता चाललो मासे आणायला. माशासाठी आम्ही मालवणच्या मच्छी मार्केटला चाललो आहोत. मॅप वरती लावलं की तुम्हाला बरोबर मिळणार. सिंधुदुर्ग किल्ला. त्या मच्छी मार्केटला आम्ही आता पोहोचलो आहोत. आणि हा आहे मालवणचा बीच आहे हा. आणि तिकडे बघा सिंधुदुर्ग किल्ला आहे. सुकी मच्छी थोडं चल आधी आपण आपली मच्छी बघूया. पाचशेने वाटा 400ने देणार 1 किलो आहे बाळा. चांगली कुणमी आहे बघ. चांगली आहे ताजी वाटा. पूर्ण एवढी मोठी दोघं काय खाणार नाही.
तुम्ही बांगड्याचे पैसे देऊच नाही त्यांनी ये. ते माझ्याकडून घेऊ हे त्यांनी सोललेली आहे. काय नाही ते देतात. नाही दिलाय मी त्यांच्या तू कधी आमने दिलाय 200ची नोट. सहाच्या वर दिले का 500 रुपये आम्ही हलवे घेतले. हलवे आम्हाला 7 ते 8 हलवे आम्हाला 400 ला पडले. काय करू चिऱ्या मारू हा चिरा चिरा मारू. ते कांदा तर आम्ही आता मच्छी घेऊन निघालो इकडे आणि आम्हाला ते हॅपी टाइम्स होमस्टेचे काका आहेत तेच मच्छी बनवून देणार आहेत. तर आम्ही आता त्यांच्याकडेच बनवायला घेतोय मच्छी. चला तर घेऊया. आम्ही आता पॅरासेलिंगला जात आहोत तर त्यासाठी बोटीमध्ये बसलो आहोत. हे बघा आणि समोर व्ह्यू. आता आम्ही कर्ली नदीच्या इकडे आहोत. तर आता आम्ही चाललो. रिसॉर्टपेक्षा इकडे भारी वाटतंय. रिसॉर्टची मजा नाही आणि समुद्राचं पाणी इथे पण लाटा लाटा लाटासारखं येतं पाण्याला वगैरे. आणि समुद्रात उतरले की नदीत उतरले ते माहिती. आम्ही आता पॅरासेलिंगच्या बोटीमध्ये आलो. अशी असते बोट. काढतात आहे.
पॅरासिलिंगचा आमचा खूपच भारी असा एक्सपिरियन्स होता. आम्ही काकांना सांगितलं होतं, मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की मच्छी बनवून देणार काय, तर हलवे आणि तारली आम्ही खाणार आहोत. तर त्यासाठी हलवे त्यांनी फ्राय केले आणि आम्हाला भाकरी पाहिजे होती, तर आम्ही भाकरी सांगितलेली. आणि आता मी खाऊन बघते पहिला हलवा. तर मी आता टेस्ट करून बघते. आणि हे बघा एकदम असं चांगली शिजलेली पण आहे आणि कुरकुरीत आहे, वरून हे पूर्ण क्रिस्पी आहे. मस्त आले, म्हणजे तो एक आंबट आणि क्रिस्पी पण आहे ना, छान बनवलं आहे. आणि त्यांनी हे कारल्याचं टिपलं बनवून दिलं आहे, तर ते पण मी टेस्ट करते. त्याच्यामध्ये काटे असतात आणि मी काटेवाली मच्छी खाते, तर मी टेस्ट करते. आणि हे बघा, ही पूर्ण अशी तर्री आहे. एकदम स्पायसी आणि मस्त आहे, आंबट. आता हा रस्सा आहे कारल्याचा, तो पण मी भाकरीवर खाते. आपल्या कोकणी पद्धतीमध्ये आमच्याकडे तर वाटपच असतं कच्चं, सेम तसंच बनवलं आहे आणि ते पण खूप छान आहे. आम्ही जेवलो वगैरे आणि आंघोळ करून फ्रेश झालो आणि आता डायरेक्ट आम्ही आता आलो आहे रॉक गार्डनला. तर मी तुम्हाला दाखवते मालवणमधलं रॉक गार्डन. हा हे पण आपण म्हणजे फिरण्याचं एक ठिकाण आहे मालवणचं, तर मी तुम्हाला दाखवते. हे आहे रॉक गार्डन. मोठ्या गाड्या पार्क करू शकतो आपण. तिकडून पण जाऊ शकतो. इकडे गार्डन मध्ये सुद्धा आपण खूप छान असे फोटो काढू शकतो. छान आहे, रॉक गार्डन बनवलं ते. लहान मुलांना खेळण्यासाठी आहे इकडे. खाली वायर आहे चित्र. आय लव्ह मालवण, इथे आपण छान असे फोटोज काढू शकतो. रॉक गार्डनला लागूनच हे बघा मस्त असं समुद्र आहे आणि पूर्ण हे खडक आहे आणि इकडचा सनसेट खूप छान दिसतो. ह्यालाच रॉक बोलतात, ह्याला रॉक बोलतात, तर रॉक गार्डन म्हणून. हे रॉक्स आहे. पण आज गर्दी आहे, आम्ही मागे आलो तेव्हा गर्दी नव्हती. हे बघ सावंतवाडी.
पण या खडकावरून थोडं सांभाळून चालत जावा आलात तर, कारण आपल्या चप्पल स्लिप होण्याची शक्यता असते. आणि खूप भारी वाटते. आलो आहोत राजकोट किल्ल्याला. रॉक गार्डनला आधी गेलो, आता राजकोट किल्ल्याला चाललो. तू थांब. गेट आहे तिथून आता आपण आतमध्ये जाऊया. त्याने हा पुन्हा मारला. इकडे मंदिर आहे, श्री महापुरुष मंदिर राजकोट.
इकडे आतमध्ये मंदिर आहे, खूप छान आहे बघा. इकडून बाहेर गेलं तर तिथे पण व्ह्यू छान आहे असं. सामने कर पापा के. वरून असं दिसतं पूर्ण. तर आता आम्ही आलो आहोत जय गणेश मंदिरात आणि हा एंट्री आहे. मंदिर आहे बघा.
मंदिरातनं निघालो आहोत आणि मला जमलं आहे तेवढं मी तुम्हाला स्पॉट दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता हे तर मंदिर आहे, मंदिरात मी आलेले आणि मला यायचं होतं इकडे, पण बाकी ठिकाणचं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि मी काय काय एन्जॉय केलं आणि किती रुपये कसे काय झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आम्ही शिवला बीचला आलो आहोत. या बीचला इकडे सुद्धा फोटो काढायला खूप छान आहे आणि इकडे संध्याकाळची गर्दी सुद्धा खूप कमी होती चिखला बीचला. तर आता आम्ही घरी आलो आहोत आणि म्हणजे सगळं फिरून तर झालं आहे आणि उद्या आम्हाला निघायचं सुद्धा आहे. तर आम्ही जी सकाळी मच्छी बनवायला दिलेली तेच जेवण आम्ही परत आता रात्री पण खाणार आहोत. तर आम्ही ते खातो आणि मग मी तुम्हाला नंतर सांगते डिटेल. गुड मॉर्निंग. आम्हाला रात्री काही मला व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण माझी फ्रेंड आलेली मला भेटायला जी इथेच मालवणमध्ये राहते, त्यामुळे मग मी नंतर व्हिडिओच नाही काढला. तर मग आत्ता मी सांगते की आम्ही जेवढे जेवढे स्पॉट फिरलो आहे ना ते सगळे असे बाजूबाजूला आहेत, जवळजवळ आहेत. तर तेवढं आपल्याला एका दिवसामध्ये पण आपण फिरून होऊ शकतं, म्हणजे अर्ध्या दिवसामध्ये सुद्धा. आणि बाकी डिटेल्स मला सांगायची झाली तर मी आता म्हणजे माझा म्हणजे किती रुपये कशाला लागतात हे मी तुम्हाला सांगते. आणि आम्ही येताना आलो दादर ते कुडाळ ट्रेनने आणि आमची काही बुकिंग नव्हती, तर आम्ही जनरलने आलो आणि जनरलने खूप गर्दी होती आणि तिकीट म्हणाल तर आमची 410 रुपये दोघांचे घेतले. आणि त्यानंतर आम्ही इकडे रेंटने स्कूटी बुक केली होती, त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे देईन. तर त्यांनी पर डे 450 प्रमाणे त्यांनी पैसे लावले त्याला. आणि त्याच्यानंतर तिकडून आम्ही गेलो देवबागला आणि देवबागला आम्ही सीझनला आलेलो तर त्यांनी 1500 रुपये आमच्याकडून घेतले, पण सीझन वाईज त्यांचे रेट बदलत असतात, तर मी तुम्हाला असं फिक्स नाही सांगू शकत. आणि बाकीचं म्हणाल तर जेवणाचा म्हणजे तिकडे ना वेगवेगळे रेट आहेत, म्हणजे 250पासून चिकन थाली किंवा 300पासून फिश थाली वगैरे पण चालू होते. तर डिपेंड तुम्ही खाल त्याच्यावरती आहे. आणि नाश्ता वगैरे पण तिकडे भेटतो, तो पण 40-50पासून स्टार्ट असतो. आणि बाकी म्हणाल तर आम्ही आता इथे आलो आहे परत कुडाळला, म्हणजे कुडाळ स्टेशनवरून आता आम्ही गाडी पकडून मुंबईला जाणार आहोत. तर आमचे तिकडे घेतले 350 रुपये. तर आता आम्ही निघणार आहोत इकडून. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा. चला तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.